नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात बा ग केसकर यांची ग्रामीण ढंगाची विनोदी कथा. मित्रांनो, बा ग केसकर हे प्रतिथयश ग्रामीण कथालेखक म्हणून प्रसिद्ध तर आहेतच. त्यांच्या सुरवंत ह्या कादंबरीवर चित्रपटही येऊन गेला, जो रामदास फुटाणेंसारख्या नामवंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला होता. अशा बा ग केसकर सरांनी मला त्यांचा कथासंग्रह चल रे भोपळ्या या कथासंग्रहातल्या कथा वाचण्याची, चॅनलवरनं तुम्हा सर्वांना ऐकवण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी बा ग केसकर सरांचे मनापासून आभार मानतो. आणि आज मी तुम्हाला ऐकवतो त्यांची कथा, त्याच शीर्षकाची, चल रे भोपळ्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. बा ग केसकर लिखित चल रे भोपळ्या. आता काय करताय रानात? सदा वाघमोड्यानं मला विचारलं. ज्वारी काढून झाली होती. कणसं खोडून ढीक लावून हालरची वाट बघत होती. पेंड्या बांधून कडबा गोळा करायचा होता. तेवढ्यात जाता जाता सदा थांबला होता. आता काय नांगरून टाकायचं, तापल तेवढंच मिरगापतूर. बाजरी बिजरी करू? तसं कशाला? तंबाखू मळून हातानं झटकत तोंडात टाकत सदा म्हणाला, भोपळा करा, भोपळा. भोपळा? दुध्या भोपळा वे? चे, कोण खात आहे त्याला? आपल्याकडं तर कोणी खात नाही. अरे दुधी नाही हो, दुधी नाही, काशी फळ भोपळा हो. बडा तांबडा भोपळा, लय पायका होतोय. हातानं गोल आकार दाखवत तो म्हणाला, असं वे? अरे पर त्याला पाणी लागते. भाजीपाला करायचा म्हणले हो, पाण्याची सोय नको आहे. अरे भोपळा म्हणजे भाजीपाला नवं बाबूराव. दंडानं भोपळ्याच्या बिया खावायच्या, दंड तिवडा भिजवायचा, किती पाणी लागणार आहे? सदा म्हणाला. ते बी खरंच आहे म्हणा. मी मनाशी विचार करत म्हणालो तसं पुढे सरकून तोच म्हणाला, अहो बिनखर्ची पीक आहे. आमच्या पाहुण्यानं संसरच्या हो गेल्या साली केलता. एकरात 10,000 आलं बघा. शिवाय गहू झाला त्या रानात त्यो व्हायलाच. असं? मी डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत म्हटलं, मग हाय काय नाही काय? अहो 4 महिन्यात पायका. आता तुम्ही रान उलतं पालतं करून आखी तिला भोपळा लावला तर नेमका सरावन भाद्रपदात ये तुझे. सणावाराचे दिस, उपासाचे दिस. अहो शहरात लय मागणी या जातीला. आईला बरं दिसतंय की नाही? बरं नाही, झकासचे. अहो एखादी औषधाची बाटली फवारायची आणि उगाच शेणखत बुडाला घातलं का खालास? मग तू का करत नाही? मी त्याला विचारलं. आता आहे का? अहो आमचं कॅनल बाग आहेत. कवा महिन्या 2 महिन्यानं पाणी सुटायचं, ते बी आता उन्हाळ्यात बंदच की. तुमच्या हिरीला पाणी आहे ना म्हणून. तेही खरंच होतं. पाणी कमी पडलं होतं. 4-5 तास चालणारी मोटार आता सकाळची तासभर चालत होती. पण भोपळ्याला बरं होतं. दंड नुसते भिजवले तरी चालण्यासारखं होतं. खर्चही तसा जास्त नव्हता. सदा माझ्या डोक्यात भुंगा सोडून निघून गेला. वै ग? काय हो? नव भोपळा करावा म्हणतोय. मी तिला म्हणालो, भोपळा? आता आणि काय डोक्यात घेतलं? आता हाय ह्या पिकातनं काय भोपळाच हाती लागतोय की? त्याला व्हायला कशाला करायला पाहिजे म्हणते मी. अगं बरे, बिनरोगी, कमी पाण्याचं आणि कमी खर्चाचं आहे. भाव बी बरा मिळतोय म्हणतात. असं? मग करा की दोडा. अहो तेवढीच वजीर ठीक होईल माझी. किती दी झालं मी म्हणती तर आलं साल गेलं साल, निस्ती आपली साल काढून जात आहे. पैसा नाडका रिकाम्या धाडका. सदाच्या पाहुण्यानं गेला साली केला होता म्हणे भोपळा. तो एकरात काहीतरी 10-12 हजार झालं म्हणा त्याला 4 महिन्यात. कुठला पाहुणा म्हणायचा? तिने संशयानेच विचारलं. अगं सदाचा ग, सदा वाघमोड्याचा, संसरचा पाहुणा.
पण भोपळा म्हणजे लांबडा तो पांढरा वय. अगं त्यो नाही, आपला तांबडा. का शिफळ भोपळा का काय म्हणतात, उपासाला चालतोय बघ. हां चांगला असतोय, फळ बी बरंच लागतोय व. बरं बहीण बाई, माझी वजर टिक तरी बहीण. ती फुललेल्या चेहऱ्यानं म्हणाली. तसं पुढं सरकत मी म्हणालो, चहाचं बघतंय का, लय तल्लप झाली बागा. जा मग तिकडं. तिने मुलका मारला आणि चुलीवर आदळण ठेवलं. रान तयार केलं, पाळ्या घातल्या, 2 दंड सोडले, बैजवार भिजल अशी साग सुरत व्यवस्था केली. आता बी बागाय पाहिजे. कुठं मिळणार? नात्या पुत्याला चौकशी केली, एका दुकानात मिळेल तर शपथ. एवढा भोपळा सोडून बाकीच्या सगळ्या बियाणाची पाकिटं तिथं होती. मिरची, गवार, ढोबळी मिरची, मुळा, कांदा, कोबीसुद्धा. पण भोपळा घ्या, दुधी भोपळा होता. त्याला काय करायचं? सांगडी करायच्या का त्याच्या? आता नदीला पहिल्यासारखा पूरसुद्धा येत नाही, आणि आला तरी नाव आहे. बारामतीला फिरलो, पण कुठेच बी मिळेना. जो तो सांगायचा, पुण्याला जा, पुण्याशिवाय या भोपळ्याचं बी मिळणार नाही. बारामती नातपुतं करण्यात 5-50 रुपयाचा चोराडा झाला होता. आता पुण्याला जायचं म्हणजे खर्चाची बाब होती. जाणं येणं, शिवाय बी. त्याचा काय भाव असेल कोणाला माहिती. ज्वारीच्या 2 पोत्यांना बाजार दाखवला आणि पुणं गाठलं. जाण्या येण्याचा टोल बसला. एवढीशी 10 ग्रॅमची पाकिटं, त्याला काय किंमत? आयला शेतकऱ्याचा माल कवडी मोलानं आणि ह्या चोरांचा मात्र सोन्याच्या भावानं. आता बघा, बाजरी लयत लय 5 रुपये किलोनं जाती, ती सुद्धा एखाद्या टायमाला. आणि त्याचं बी घ्या 50 रुपये किलोनं. का? तर प्रक्रिया केली म्हणून. कारभारणीच्या जोडीला 2 बाया घेऊन भोपळा टाकून घेतला, पण बी कमी पडलं. काय जवळजवळ लावलं का काय कोणास ठाऊक. मग आता तेवढंच रान मोकळं कसं ठेवायचं म्हणताना पुन्हा पुण्याला गेलो. 2 पाकिटं आणली, लावून काढलं, पाणी दिलं. 5-7 दिवसांनी मुदणी बाहेर आल्या आणि मन हाराखलं. उगवंट चांगली झाली होती. काळपट हिरवीगार 2-2 पानं दिसायला लागली, आणि दुसराच कार सुरू झाला. सकाळ संध्याकाळ चितूर पक्ष्यांनी बी नावताण्याचं आमच्याकडे येणं सुरू केलं. 2-2 पानांवर आलेल्या भोपळ्यावर ताव मारायला सुरुवात केली. सकाळ संध्याकाळ राखण करायचं ते एक काम होऊन बसलं. सदा आला फिरत. साधला बरं का भोपळा बाबूराव. काय साधून उपयोग मर्दा? का काय झालं काय? अरे चितूर राहू दे ना की, 2 पानावाला का खाऊन टाकतोय म्हणून तर राखण करतोय ना बघा. तरी तिच्या आईला जात डोळा टोकून दांडानं कावणू खाल्ला मारतेच. मग तुळशा पारद्याला बोलवा का, लगी धरून येते बघा. पुन्हा कशाला फिरत्यात पाखरे इकडं? हां, म्हणजे त्या पारद्याला हुडकत जाऊ म्हणतोय. आता बी बघायला नातं बारामतीपासनं पुण्यापर्यंत हेलपटे घालले. आता पारदी, आणि तो काय नुसता चित्तूर धरून येणार होय? ज्यावारी मागणार की 2-4 पाहिल्या. मग आता त्याच्या बॉटल नको आहे. अरे बाबा तुझं. आता या नमनाला 2 पोती ज्वारीनं बाजार बघितला. थांबावं आपणच सकाळ संध्याकाळ जरा मोठं होस्तवर. मग आता बघा, हे बघा, काहीतरी वाचवायचं म्हणलं ना, एक काहीतरी घालवावं लागतं जे की. खरंय बाबा तुझं. भोपळा 2 पानांवरनं पुढं सरकला, रांगायला लागला. स्प्रिंगसारखे वेल वाढत पसरायला लागले. पानं मोठी व्हायला लागली. तसं बायकोचं मन त्या पानासारखं आकार धरायला लागलं. पीक चांगलं आहे हो, फळबी मांदाळ लागलं. होय हो. त्या पाहुण्याला किती झालं? काहीतरी 10-12 हजार म्हणत होता साधा. आपण बी त्याला काय कमी पडत नाही. फळ आहे का काय? बरं झालं पुण्यावरनं बी आणलं. पायका जाईना का, पण खोटं तरी लागलं नाही. कोणीतरी सांगितलं भोपळा आहे तसा ठेवू नका, फिरवायला पाहिजे, नाहीतर खालची बाजू जमिनीच्या उष्णतेनं बाद होते. उलथा पालत करायला पाहिजे. मग काय, पोरगा मी बायको भोपळे उलथा पालत करायला लागलो. न दुखावता एखाद्या लहान मुलाला हळूच कोपऱ्यात बसवावं तसं हलक्या हातानं भोपळे फिरवायला लागलो. कुठे पाणी जास्त झालं होतं तिथे खालची बाजू पाणी लागल्यामुळे बाद व्हायला लागली होती. अरे पैकाचे यंदा. साधा बांधावर उभा राहून भोपळा निरखत म्हणाला, अरे चांगलं पीक आहे. कशाचं साधा? अरे खालनं बाद व्हायला लागलंय म्हणून तर उलतं पालतं करतोय ना बघा. पाणी थोडं जास्त झालं ते खाली गेलं फळाखाली. अहो तुम्ही नुसतं दंड सोडलं. मग आता आणखीन काय करायचं? नाही काय आहे त्याचं,
दंड सोडायचंच हो, पण 2 दंडामधली माती वडून जरा गादी वाफ्यागत करायला पाहिजे होती. म्हणजे वेल वर चढवलं असतं, पाण्यानं टेवलणार आणि फळाला बाधा येतोय असं ना. आत्ता सांगतोय यो साधा. त्यावेळी तोंड शिवलं होतं, पण त्याला म्हणून उपयोग काय? आपलं डोकं चाललं नाही. आता पावसाळा लागल्यावर पावसाळ्यात तर पंचायतच की र साधा. तर काय ध्यान ठेवाय पाहिजे. लय पाऊस बिऊस झाला आता पाणी काढून द्यायचं. तो पात्तर भोपळं बी निब्बार होते न की, तेवढ्यानं काय होते. सगळा जीवाला घोरच की. पडला पाऊस तरी पण आणि नाही पडला तरी पण. थोडा जरी पाऊस झाला की डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन चिखल तुडवत रानाकडं जायचो. रानात पाय बुडस्तवर हिंडायचो. भोपळा गाल फुगवून माझ्याकडे बघत हसतोय असं वाटायचं. पावसाचा होमा जरा कमी झाला. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. भोपळे चांगले तरारले, गरगरीत दिसायला लागले. 15 दिवसात काढायला येणार. पण पहिल्यांदाच केलेलं पीक नक्की केव्हा काढायला आलंय आईला हे कसं ओळखायचं? कोणी कोणी काय काय सल्ले दिले. शेवटी आमचा आम्ही निर्णय घेतला. आता भोपळा काढायचा भादव्याच्या सुरुवातीला. ते काय फळ 6-6 महिने राहतंय म्हणतात. बायकोची आणि पोराची मान मोडून गेली, कंबर दुखायला लागली. भोपळा तोडून गाडीपर्यंत आणून. काय थोडं वजन असतं का? मी ढिगाकडे बघत पोराला म्हटलं, हेमंत आता ट्रक बघायला पाहिजे. पुण्याशिवाय कुठलं गिऱ्हाईक? हेमंतनं आणला ट्रक बघून. भोपळा भरून मान मोडून आले. दोघं ड्रायव्हर शेजारी बसलो. रॉ करत ट्रक चालू झाला. आम्ही भोपळ्यागत तोंड करून ट्रकात बसलो. पहाटेचं पुणं आलं. जकातवाल्यानं चांगलं 3 टन वजन धरून जकातीची पावती फाडली. गुलटेकडीला आलो तर मार्केटला जाग आलेली. हमालांची, दलालांची, शेतकऱ्यांची लगबग, घेणाऱ्यांची तारांबळ. जत्रेत हरवावं तसं दोघं त्या गोंधळाकडे बघत उभं राहिलो. ड्रायव्हरनं आपल्या मनानंच एका दलाला पुढे ट्रक लावला. आमची तर काय पहिलीच वेळ. भराभर हमाल आले आणि भोपळे उतरवून घ्यायला लागले. त्यांच्या घिसाडघाईनं भोपळे फुटतात का काय, पोटात गोळा झाला. भरताना आम्ही किती उबदार पोटच्या पोराच्या मायेनं भरले होते. अरा फुटतेन की. कोण ऐकतोय? आम्ही ओपऱ्यासारखे उभे राहिलो. ट्रकवाल्यानं ट्रक मोकळा झाल्यावर बाजूला घेतला आणि तो बाजूला येऊन उभा राहिला. भाडं लवकर द्या म्हणून कुरकुर करायला लागला. उचल घ्या आणि मला द्या असं म्हणायला लागला. लिलावाची घाई चाललेली. कोण दलाल हेच समजेना. त्यांनीच त्याला पकडलं. पोच घेतली. दिवाणजीकडनं उचल टिपून घेतली. दिवस उगवायच्या त्यांनी भाडं घेतलं, निघून गेला सुद्धा. डांगर डांगर असा ओरडा झाला. भोपळ्याच्या ढिगापाशी जमाव आला. लिलाव सुरू झाला. मालक असून आम्ही चोरासारखे बघत राहिलो. काय झालं तेच कळलं नाही. दिवाणजीनं हातातल्या कागदावर काहीतरी लिहिलं आणि घोडका पुढे सरकला. शेजाऱ्याला विचारलं तेव्हा म्हणाला, 8 रुपये गेला. 8 रुपये किलोला? आईला मग बरंच आहे की. म्हणजे क्विंटलचं किती? 800 म्हणजे टनाचे 8,000. आया 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 3 टन माल आहे आपला. झाकात नाक्यावर वजन केलं नव्हतं का? म्हणजे 24,000. हा पांगच फेडलं कष्टाचं आणि काळ्या आईचं. वज्रटीकच काय, पाठले बी न्याव्यात बारामतीवरनं जाताना कारभारणीला. लिलाव झाले. लोक पट्टी घ्यायला दलालाच्या ऑफिसात घुसले. आपला नंबर केव्हा येतो याची वाट बघत बसले. एक एक जण पैसे घेऊन निघून जायला लागला. आमच्या भोपळेचा नंबर लागेना. मी हातातली पोच दाखवत दिवाणजीला विचारलं. त्यांनी हातानं झुरळ झटकावं तसं झटकलं. आज नाही हो, 4 दिवसांनी या. 4 दिवसांनी? लिलाव झाला ना? 4 दिवस म्हणतोय ना मी. एवढा डांगर एका दिवसात खपतोय. आज थोडाच उचललाय लोकांनी. 4 दिवसात संपल. मग पट्टी जावा. उचल दिली ना? अहो ती ट्रकवाल्यानंच नेली की. आम्हाला आता माघारी जायला बी पैसे नाहीत. मग अजून उचल घ्या आणि जावा. आणि हो भोपळा, अरे तो काय पळून जातोय का? हा, नसला विश्वास तर हा 4 दिवस. रोज सकाळी या, लिलाव बघा आणि वजून बघून घेत जा. आम्ही मुकाट्यानं पैसे घेतले. अजून तोंड धुतलं नव्हतं. हॉटेलात जाऊन तोंड धुतलं, चहा घेतला आणि घरची वाट धरली. 5-7 दिवसांनी गेलो पुण्याला परत.
दलालाचं दुकानच लवकर सापडेना. नावं वाचत वाचत दुकानात गेलो. भोपळा कुठेही दिसत नव्हता. म्हणजे सगळा खपला होता. तर बरं झालं. आता पट्टी घ्यायची आणि बारामतीत उतरायचं. मी पोचपावती दाखवली. दिवाणजीनं 2-4 मोठ्या फायली उचकटल्या. एकदाची पावती घावली. फायलीतनं काढून पट्टीवर माझी सही घेतली. नीट वाचूसुद्धा दिले नाही. जावा तिकडं पैसे घ्या. अहो पण बघू द्या की तरी. काय बघायचं त्यात, कॅशियरकडनं मिळेलच की. मग बसा निवांत पारायणं करत. कॅशियरच्या खिडकीत पैसे घेतले. 500 रुपये आणि वर काही पैसे. एवढेच. मी खिडकीकडे बघितलं. मला वाटलं बंडलं मागं राहिली आहेत. कुठलं काय. पट्टीचा कागद बाहेर सरकवून तो दुसऱ्या माणसाकडे वळाला. मी हातातले पैसे आणि पट्टीचा कागद याच्याकडे आळीपाळीनं बघत राहिलो. पट्टी बघितली. 80 पैसे किलोनं भोपळा विकला गेला होता. म्हणजे 8 रुपये ओरडा झाला तो 10 किलोचा. त्याच्या आईला. बरं ठोक भाव असतोय पण एवढेच कसे पैसे. मी वजन बघितलं. 1600 किलो फक्त. लेका जकात नाक्यावर 3 टन मार भरतो आणि इथं गुलटेकडीला फक्त 1600 किलो. कान कापल्यागत बाहेर पडलो. आतनं यातनं रामाचे 100 माघारी द्यायचे. एसटी भाड्याचे 100 गेले. बियाचे सुद्धा पैसे फिटत नाही. कोणाचं काही गेलं नव्हतं. फुकट मिळणाऱ्या भोपळ्याच्या बियांचे पैसे गेलेले होते. ट्रकवाल्यानं त्याचं भाडं चोख वसूल केलं होतं. दलालानं त्याची आडत हमाली वसूल केली होतीच. शिवाय वजनात टांग मारली होती. दुसऱ्याच्या नावावर पट्टी केली असली तर काय करणार होतं. राखण बसून होतो का आपण. रिक्षा परवडती होय. मग चालत चालत विचारत स्वारगेटला आलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते. तरी काही खायची वासना नव्हती. समोर लक्ष गेलं. हातगाडीवर भाज्यांबरोबर तांबडा भोपळासुद्धा दिसत होता. मी मुद्दाम त्याच्याकडे गेलो. भोपळ्याचा भाव विचारला. त्यांनी कोबीची पानं काढत माझ्याकडे न बघता उत्तर दिलं. 2 रुपये पाव भाजी. आरोळीसुद्धा ठोकली. मी भोपळ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघून तो मला एटवाण दाखवतोय असंच वाटलं. मित्रांनो, कसा वाटला भोपळा. कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.